नमस्कार मित्रांनो, आता 1 एप्रिल पासून 7/12 मोबाईल नंबरने काढता येणार आहे। पाहिजे त्या भाषेमध्ये सहजरित्या तुम्हाला आता 7/12 काढता येणार आहे। या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नवीन 7/12 तुम्हाला जर काढायचा असेल तर तो कशा पद्धतीने काढावा याविषयी सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया। मित्रांनो, सर्वप्रथम गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे 7/12 ऑनलाईन या नावाने सर्च करा किंवा 7/12 टाकल्यानंतर सुद्धा पहिली वेबसाईट तुमच्या समोर येईल। आता दुसरा पेज ओपन झालेला तुमच्या समोर दिसेल। पहिली वेबसाईट आहे महाभूमी, भूलेख महाभूमी, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची ही वेबसाईट आहे। यावरती क्लिक करा। या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला काय काय पाहता येणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। अनेक व्यक्तींना या संदर्भात माहिती नाही आहे। घरी बसल्या आपल्याला 7/12 सुद्धा काढता येतं, परंतु ते कशा पद्धतीने 7/12 पाहावा या संदर्भात माहिती नसते। मित्रांनो, ही वेबसाईट किंवा हा पोर्टल महाराष्ट्र शासन महसूल विभागाचा पोर्टल आहे। आता यावरून तुम्हाला नंबर 7 असेल, 8 असेल, मालमत्ता पत्रक जो असेल तो सुद्धा सहजरित्या काढता येणार आहे। आता डिजिटल 7/12ची अनेक व्यक्तींना गरज असते। डिजिटल 7/12 जर तुम्ही काढला तर डिजिटल 7/12 कोणत्याही शासकीय कामासाठी चालतो। त्यावरती डिजिटल स्वाक्षरी असते, त्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात। आता आपली चावडी जो काही तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे असेल ते सुद्धा तुम्हाला आपली चावडीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सर्व पाहता येणार आहे। आता मित्रांनो, आपण 7/12 कशा पद्धतीने काढावा याविषयी आपण माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम तुमचा विभाग जो आहे तो विभाग इथे सिलेक्ट करा। त्यानंतर गो यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। आता यामध्ये ध्यानात ठेवा, आता जेव्हा तुमचा जिल्हा निवडण्याची प्रोसेस समोर जाईल तेव्हा तुम्हाला 7/12 8 मालमत्ता पत्रक एक काय पाहिजे इथं सिलेक्ट करा। आता आपण 7/12 काढणार आहोत, त्यासाठी 7/12 वरती क्लिक करूया। त्यानंतर इथं जिल्हा जो तुम्ही विभाग निवडलेला आहे त्या विभागामध्ये जेवढे जिल्हे दिसतील तेवढ्या जिल्ह्यामधून तुमचा जो जिल्हा असेल तो सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा। आता तालुका जो असेल तुमचा तो तालुका सिलेक्ट करा। डेमोसाठी आपण कोणत्याही एका तालुक्याला सिलेक्ट करूया। त्यानंतर आता इथं अनेक लाभार्थी चुका करतात की तुमचं जो गाव आहे, ज्या गावामध्ये तुमची शेती आहे तोच गाव इथं सिलेक्ट करा। आता तुम्ही राहता एका गावामध्ये, तुमची ग्रामपंचायत एक आहे आणि तुमची शेती दुसऱ्याच ग्रामपंचायतमध्ये आहे, परंतु तुमचं जो गाव आहे तो तुम्ही सिलेक्ट करता, इथं चूक होतं। त्यासाठी ज्या गावामध्ये तुमची शेती आहे तो गाव इथं सिलेक्ट करा। त्यानंतर आता खाली काही तुम्हाला माहिती भरायची आहे। आता माहिती म्हणजे कोणती? आता 7/12 काढण्यासाठी सर्वे नंबर असेल, गट नंबर असेल, त्यानंतर अक्षरी सर्वे गट नंबर तुम्हाला टाकून काढता येतं। तुमच्या पहिल्या नावावरून असेल, मधले नाव असेल, आडनाव असेल, संपूर्ण नाव यावरून सहजरित्या आपल्याला घेता येतं। आता आपण सर्वे नंबर किंवा गट नंबरनं 7/12 आपण काढायचं आहे। आता 7/12 तुम्हाला या ठिकाणी जो नंबर आहे तो टाकायचा आहे। सर्वे नंबर जो असेल तो टाका। टाकल्यानंतर परत एकदा सर्वे नंबर सिलेक्ट करा आणि खाली आता नवीन ऑप्शन आलेला आहे भाषासाठी। जी भाषा तुम्हाला पाहिजे, ज्या भाषेमध्ये तुम्हाला 7/12 पाहिजे त्या भाषेला इथे सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर खाली आता तुम्हाला एक नवीन ऑप्शन ओपन झालेला दिसेल मोबाईल नंबरचा। आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर अवघ्या 2 मिनिटाच्या आत तुम्हाला हा 7/12 तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार आहे। आता मित्रांनो, परत एकदा सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे का पाहून घ्या। 7/12 त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर जो असेल तो डबल एकदा टाकायचा आहे। त्यानंतर भाषा निवडायची आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर 7/12 पहा यावरती क्लिक करायचं आहे। 7/12 पहा यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। आता या पेजवर तुम्हाला कॅप्चा भरायचं आहे, म्हणजे या ठिकाणी काही अक्षर दिलेले आहेत, जसे आहेत तसे तुम्हाला समोरच्या चौकोन डब्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय कॅप्चा टू व्ह्यू 7/12 यावरती क्लिक करायचं आहे। आता बघा, हा कॅप्चा आहे। या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत, जे अक्षर दिलेले आहेत ते अक्षर समान सेम टू सेम मी समोरच्या चौकोन डब्यामध्ये टाकून घेणार आहे। तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस आहे, सर्व लाईव्ह मी या ठिकाणी दाखवत आहे। आता व्हेरीफाय कॅप्चा टू व्ह्यू 7/12 यावरती क्लिक केलेला आहे। क्लिक केल्यानंतर बघा, एका सेकंदाच्या आत तुमच्या समोर तुमचा 7/12 या ठिकाणी आलेला आहे। या 7/12 मध्ये तुमचं नाव आहे का बघा, यामध्ये काही नवीन बदल झालेला आहे का बघा, आणि या ठिकाणी एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे बघा, जो तुम्ही पीक पाहणी केली होती, ई पीक पाहणी केली होती मोबाईल ॲपच्या माध्यमातून, त्याचे सर्व पिके या ठिकाणी दर्शवले जात आहेत का हे बघा। आणि तुम्ही
आता पीक विमा भरला आहे, पीक विमा भरत असताना जे पिकं या ठिकाणी आहेत तेच पिकं त्यामध्ये आहेत का हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी जो गट क्रमांक आहे, किती गट आहे तुमचा, की त्यामध्ये किती तुमची शेती आहे त्याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे. पीक जे आहे ते कोणते पिके आहेत, त्यानंतर या संदर्भात सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने अवघ्या घरी बसल्या 1 मिनिटाच्या आत सातबारा आपण पाहू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया.